नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणचे उमेदवार प्रभाकर बांगर हे आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आज तुमचा परिचय काय? मी प्रभाकर गोपाळा बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आणि अवसरी बुद्रुक पिंपळगाव गटातनं जिल्हा परिषदची निवडणूक लढवतोय. आता कोणत्या भागात प्रचार करताय तुम्ही? आता अवसरी खुर्द गावामध्ये आपली जी मातंग वस्ती आहे त्या ठिकाणी मी प्रचार करतोय. आणि आता आमच्या माय माऊल्या या ठिकाणी आमचे बांधव आहेत, त्यांना विचारा की या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली का नाही केली. हा, आणि म्हणून माझी लढाई ही या गोरगरीब लोकांसाठी आहे, या गोरगरिबांसाठी आहे. त्या काळामध्ये मी शेतकऱ्यांकडनं भाजीपाला विकत घेत होतो आणि या सगळ्या गोरगरिबांना देत होतो. मी फार मोठा माणूस नाही, परंतु या गोरगरिबाचा 4-6 दिवसाची सोय करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याला 4-5 वर्ष झाली. आणि इथला सुद्धा रंगनाथ ढोणे नावाची व्यक्ती आहे, मातंग समाजाची, पूर्ण अंध व्यक्ती आहे. दोघच नवरा बायको त्या ठिकाणी राहतात. त्याच्या घरामध्ये लाईट नव्हती, ती लाईट सुद्धा लावून देण्याचं, जोडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून मी केवळ नाटकी काम आश्वासनं देणारा माणूस नाही, तर मातंग समाजाचे लोक असतील, हे आमचे बांधव आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, म्हणून त्यांच्या न्यायाची लढाई सुद्धा, हक्काची लढाई लढतोय. आणि या आधी देखील मी या लोकांना सहकार्य केलेलं आहे, हे समोर मी तुमच्या समोर दाखवतोय. आता मला समोरून आता जोरदार प्रचार चालू आहे, मात्र तुम्ही काहीशे कार्यकर्ते घेऊन प्रचार करताय. मला भाड्याची माणसं आणण्याची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, यांनी आता आमच्या ज्या महिला रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या आहेत, त्यांना रोज 300 रुपये रोज देऊन प्रचाराला बोलवलेलं आहे. त्यांनाच माणसं मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे, म्हणून त्यांना रोजंदारीची भाड्याची माणसं आणावी लागतात. आरोप नाही करत, वस्तुस्थिती आहे. टावरेवाडीचे आपले टावरे बोला. बापू टावरे, टावरेवाडीचे बापू टावरे आहेत. ते लेबर सप्लाय करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडनं या महिला रोजंदारीवरती त्यांनी आणलेल्या आहेत. आणि माझं तर म्हणणे, मला माहिती की आता सगळं याच्यापेक्षा पुरावा काय द्यायचा का? त्यांना पैसे देताना, रोजंदारी देताना तुम्हाला दाखवून द्यायचे. आम्हाला माहिती रोजंदारीवर जाणाऱ्या महिला कोण आहेत, काय नाही. पुरावे, आता याचे पुरावे काय द्यायचे लोकांना कळत आहे. या महिला कशासाठी आणलेल्या आहेत. महिला सुद्धा नक्की आरोप खरा करताय का खोटा करताय हे पण जनतेला कळलं पाहिजे. अहो, खोटा करायची गरजच काय? आता तुम्ही ज्या रोजंदारीने जाणाऱ्या महिला लोकांना दिसतात आणि समाजच सांगतोय मला, त्याला रे, या तर रोजंदारीच्या महिला आहेत. म्हणलं आता आम्हाला रोजंदारीच्या माणसांची गरज नाही. आणि अरे बाबांनो, त्या बिचाऱ्यांना रोजंदारीवर जावं लागतंय. त्यांच्या घरामध्ये कायमचे चांगले दिवस येऊ द्या, ही माझी तुमच्याकडून इच्छा आहे. तुम्ही आता एक आठवडाभर त्यांना रोजंदारीवर घेणार वापरून इलेक्शन मध्ये प्रचारासाठी, आणि परत मात्र त्यांच्या घरात डोकवायला जाणार नाही. अरे, त्यांची जी गरिबी आहे म्हणून तर त्यांना रोजंदारीवर कामाला जावं लागतंय. मग त्यांची गरिबी हटवण्यासाठी किंवा त्यांच्या घरामध्ये चांगले दिवस येण्यासाठी याच्या आधी प्रामाणिक प्रयत्न का केले नाही? केवळ पैशाच्या जोरावर 300 रुपये रोजानं तुम्ही रोजंदारीवर माणसं आणून प्रचार करणार असाल तर एक लक्षात घ्या, लोकांना सगळं कळतं. म्हणून माझ्या बरोबर जी फिरणारी मंडळी आहे, आता माझ्याही 2-3 गाड्या फिरतात. 2 दिवसामध्ये स्वतःहून लोक पदरमोड करून स्वतःच्या खिशातले पैसे घालून माझ्याबरोबर येणारी मंडळी. मी अजून कोणाला चहा सुद्धा या बरोबरच्या लोकांना पाजलेला नाही. स्वतःचेच पैसे घालून महाप्रचार करणारी मंडळी. मला लई शो दाखवायची गरज नाही. लोकांच्या हृदयामध्ये प्रभाकरचं स्थान आहे आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारी त्याच्या पाठीमागे आहे. मला रोजंदारीनं माणसं आणण्याची गरज नाही. तुमचा प्रचार किती रोजंदारीवर शो किती केला आणि किती गर्दी दाखवायचा प्रयत्न केला तर लोक हुशार आहेत. त्यांचं रोजंदारीवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या बिचाऱ्यांची देखील भावना माझ्याशी जोडलेल्या आहेत. त्या देखील आतमध्ये गेल्यानंतर बटन माझंच दाबणार आहे याची मला खात्री आहे. कारण त्या शेतकरी गोरगरीब कुटुंबातल्या महिला आहेत, त्यांना माहिती आहे प्रामाणिक कोण आहे आणि लबाड कोण आहे. हे सगळं लोकांना कळतंय. लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करायला प्रामाणिकपणा आणि इमानदारी असावी लागते, आणि तो प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आहे. लोकांच्या हृदयामध्ये आमचं स्थान आहे. तिथं ही मंडळी कदापि पोहोचू शकत नाही. तुम्ही सांगताय समोरच्या माणसांना गर्दी करावी लागत आहे का? ते काय कारण आहे, गर्दी का करावं लागलं? अहो, कधी समाजात यांना माहितीच नाही हा चेहरा. 70% लोकांना हे माहित नाहीयेत. आणि समोरचा एक चेहरा आहे तो फक्त त्या जिल्हा दूध संघावर गेले मी बारीक असल्यापासून जाऊन बसलेला आहे. जसं
एखादा बोका शिक्यावर डोळा ठेवून असतो तसा हा काका नाही, हा बोका तिथं जाऊन बसलेला आहे आणि हा बोका इतके वर्ष तिथली मलई खातोय हे सगळ्या शेतकऱ्यांना माहितीये. आणि आता हा बोका शेतकऱ्यांना मला सांगायचं आता चांगला तावडीत तुमच्या सापडलेला आहे, या बोक्याला सोडू नका आणि यांनी जेवढी मलई खाल्लेली आहे ती मलई वसूल करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. गळ्यात आता तुम्ही शिट्टी घातलेली आहे, काय आहे नक्की? उद्याच माझं शिट्टी चिन्ह येणार आहे आणि शिट्टीचा गजर या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला झालेला दिसल. तुमच्या कानावर शिट्टीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्याही कानावर येणार आहे आणि विरोधकांच्याही कानावर शिट्टीचा आवाज जाईल. मग त्यांची झोप उडल हे तुम्हाला पाहायला मिळेल. काय नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना एकच आव्हान आहे, ही प्रामाणिकपणाची सच्चाईची नीतिमत्तेची लढाई आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही लढाई माझी नसून या गोरगरीब लोकांची लढाई आहे, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची ही लढाई आहे आणि ही लढाई मी नेटाने लढणार आहे आणि या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावर मी जिंकून आल्याशिवाय राहणार नाही याची मला 100% खात्री आहे. तर हे आपल्या समेत होते प्रभाकर बांगर. त्यांनी आता या ठिकाणची कोरोना काळात केलेली कामं असतील, या ठिकाणी ते मातंग वस्तीवरती आले. त्यांनी सांगितलं या ठिकाणी मी कोरोना काळात कामं केली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा हा नेता आहे. पाहू आता येणाऱ्या काळात नागरिक त्यांना कसा प्रतिसाद देणार आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.